नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रातला मोठा भाऊ असलेला मराठा समाज आरक्षणाच्या साठी गेली अनेक वर्ष संघर्ष करतोय. या संघर्षातले अनेक टप्पे एक एक करून पुढे जात आहेत. त्यातला नुकताच एक टप्पा पूर्ण झालाय, तो आहे मनोज जरांगे यांच्या मागण्या स्पष्टपणे अधोरेखित होण्याचा. मनोज जरांगेंनी सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा अशी मागणी राज्य सरकारच्या समोर ठेवली आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधी मंडळासह दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा प्रकारची मागणी व्यवहार्य नाही हे स्पष्ट संकेत जरांगेंपर्यंत पोहोचवलेले आहेत. या निमित्तानं आपण प्रश्न उपस्थित करतोय की जर समजा ही मागणी व्यवहार्य नाही हे न्यायमूर्ती सांगतात, तर मग अशा प्रकारची मागणी करणं हे व्यवहार्य नसलं तरीही ती मागणी का रेटली जाते? मराठ्यांची नक्की दिशाभूल कोण करतंय हेही या चर्चेत आपल्या या निमित्तानं येणार आहे. आणि त्याच्याही जोडीला आपण हा प्रश्न सुद्धा उपस्थित करतोय की मराठ्यांची होणारी फसवणूक टळणार कशी. या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर संजय लाखे पाटील आता जोडले गेलेले आहेत. दिलीप पाटील मराठा समन्वयक या नात्यानं, शिवानंद भानुसे प्रवक्ता संभाजी ब्रिगेड या नात्यानं आणि डॉक्टर चंद्रसेन कोठावळे जरांगे समर्थक या नात्यानं आपल्या सोबत आहेत. मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करूया. आणि माझा पहिला प्रश्न पटकन डॉक्टर चंद्रसेन कोठावळे आपल्याला आहे. चंद्रसेनजी, समाजाची फसवणूक होणार नाही हे त्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे. तुम्हाला असं वाटतं की आत्ताच्या घडीला जे आंदोलन आपण एक एक टप्प्यानं पुढे नेताय त्यात कोणत्याही प्रकारे समाजाची कुठलीही फसवणूक होणार नाही? काथे सर, नमस्कार. पुन्हा एकदा नमस्कार. समाजाची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. मी या अगोदरच आपल्या या चॅनलद्वारे बोललो आहे की ज्या अडचणी आहेत कुणबी प्रमाणपत्राच्या निर्गमनाच्या संदर्भामध्ये आणि वैधतेच्या संदर्भामध्ये, त्या संदर्भामध्ये सरकारी पातळीवरून प्रमाणपत्राची वैधता होण्यासाठी जी काही आचारसंहिता किंवा नियमावली बनवली जाणार आहे त्या नियमावलीमध्ये आवश्यक तो बदल करावा लागणार आहे. तरच त्या ठिकाणी हे कुणबी प्रमाणपत्राचं जे काही निर्गमन किंवा उपयोग आहे तो उपयोग होणार आहे. आणि आदरणीय जरांगे पाटलाची ही अपेक्षा आहे की मागच्या 50 वर्षापासून समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आणि मागच्या 50 वर्षापासून आमचं आरक्षण जे आहे ते दुसरेच खातात, दुसऱ्याच्या मालकीच्या घशात किंवा दुसऱ्याच्या घशात टाकलेलं आहे. ते इतरांच्या घशात टाकलेलं जे आरक्षण आहे ते परत आपल्याला मिळवायचं आहे आणि हे शासनाने करावं. शासनाच्या सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की 32% आरक्षण ओबीसीला कशाच्या आधारावर दिलंय? लोकसंख्या 34% आणि त्यांना आरक्षण आहे 32%. एक छोटा प्रश्न कोठावळेजी, एक पटकन घेतो, 30 सेकंदात त्याचं उत्तर द्या आणि आपण त्या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊ आणि संजय लाखे पाटलांपर्यंत पोहोचू. हे 32% आरक्षण कसं दिलं हा प्रश्न कधी शरद पवारांना तुमचा समाज विचारणार आहे की नाही? तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला बरं का. की हे जे आरक्षण कसं दिलं हे आता मी नाव घेत नाही, परंतु त्यांनी असं का केलं असं तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य आणि गरजवंत मराठ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न हा तीव्र स्वरूपाने आहे. आणि हे आता आम्ही आता प्रत्यक्षात नाव नाही घेणार, परंतु हे असं व्हायला नको होतं. महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने असं झालं आणि म्हणून समाज आमचा हा 50 वर्ष मागे खेचला गेलेला आहे. डॉक्टर चंद्रसेन कोठावळे, आपण आपली भूमिका मांडलीत त्याबद्दल धन्यवाद, आभार. मी पटकन आता आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर संजय लाखे पाटील यांच्यापर्यंत पोहोचतोय. संजयजी, आपलं या चर्चेत स्वागत. 32% ओबीसींचं आरक्षण हे मराठा समाजाच्या साठी प्रश्नचिन्ह आहे का, आव्हान आहे का? प्रसादजी, या ठिकाणी पहिल्या प्रथम मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की यासाठी काँग्रेसनं, आमचे नेते राहुलजी गांधी आणि काँग्रेसची सर्वोच्च वर्किंग कमिटी यांनी ठराव केलेला आहे की देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे.
आणि ज्या जातीचा जेवढा वाटा आहे तो कळला पाहिजे. बिहारमध्ये नितीश कुमारजीने हा प्रयत्न केला आणि आता तर माननीय उच्च न्यायालयाने आणि सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलंय आणि राज्य सरकारला सुद्धा सेन्सस जनगणना करण्याचा अधिकार आहे. ते 2 दिवसापूर्वी हायकोर्टाने दिलंय. पहिल्यांदा माझी शिंदे आणि फडणवीस आणि अजितदादांना विनंती आहे की राज्यामध्ये तातडीनं जनगणना करा आणि त्यामुळे काय होईल, प्रत्येक समाज घटकांना त्यांची लोकसंख्या किती आहे हे या ठिकाणी अधोरेखित होईल. आणि ज्या पद्धतीनं चंद्रशेखर कोठावळे सर प्रश्न उपस्थित करतायत, हा सर्वसामान्य मराठा तरुणाचा आज प्रश्न आहे की ज्याचा जितका वाटा तेवढी त्याला भागीदारी मिळाली पाहिजे, जे काशीरामजीनं उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदा सांगितलं होतं. बिलकुल. हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होणार नाही. आणि सातत्यानं जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्फत भारतीय जनता पक्ष या देशामध्ये विरोध करत आहे. त्यामुळं नेमकं किती वाटा आहे हे या ठिकाणी कळत नाही आणि गैरसमज वाढतायत. माझ्या आपल्या मार्फत आणि आपल्या चॅनलच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेच्या आणि या शिंदे फडणवीस सरकारला विनंती आहे, तातडीनं जनगणना करा. आणि या ठिकाणी एकच मुद्दा या ठिकाणी असा देतो की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये केस होती आणि राज्य सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच आपले जे माजी मुख्य सचिव आहेत जयंत कुमार भाटिया यांची कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीच्या मार्फत 1 महिन्यामध्ये ओबीसी समाजाचा इम्पिरियल डाटा गोळा करून घेतला होता. तो डाटा स्वयंस्पष्ट आहे आणि तो डाटा जर पडताळला तर चंद्रशेखर कोठावळे सर काय म्हणतात त्याचं उत्तर त्या ठिकाणी लागेल. बर, आता या चर्चेत आपण जो एक महत्वाचा मुद्दा मांडला त्या अनुषंगानं मी एक छोटा उपप्रश्न आपल्यासाठी घेतो. आपल्या या तमाम दाव्यांवर दिलीप पाटलांना प्रतिवाद करायचा आहे, त्यांच्याकडे आपण यानंतर जाऊ. माझा प्रश्न डॉक्टर लाखे पाटील आपल्याला असा आहे की आपले राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशासाठी जात जनगणनेची मागणी केली. जात गणनेची मागणी तुम्ही आता करता आहात, यापूर्वी पी चिदंबरम यांनीच ती मागणी फेटाळलेली आहे आणि ही मागणी फेटाळणं हे नेहरूंच्या काळात ठरलेलं काँग्रेसचं धोरण आहे असं उत्तर संसदेत दिलेलं आहे. तो भाग नाही. मुद्दा आता काय आहे इथे, कोठावळेंचं खरं दुःख तुम्हाला कळलं नाही असं मला मनापासून वाटतं. कोठावळे काय म्हणतात, कुठल्या आधारावर हे 32% आरक्षण दिलं याचं उत्तर द्या. याचं उत्तर तुम्ही कधी पवारांना मागणार आहात का? शरद पवारांनी कशाच्या आधारावर हे आरक्षण दिलं हा प्रश्न आहे. कारण त्या पवारांना तुम्ही अनेक वर्ष सोबत घेऊन फिरता आहात. मग त्या पवारांनी जर समजा हे आरक्षण सरसकट एका कागदाच्या आधारे देऊन टाकलं असेल तर मग त्यांनीच तुमच्या मराठा समाजाचं सगळ्यात जास्त नुकसान केलं असा निष्कर्ष निघाला तर संजय लाखेजी? बघा, कोठावळे सर जे म्हणतायत ते मला समजलं नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तो आपला काहीतरी चुकीचा समज आहे. कोठावळे सर जे बोलतात ते मला कळतं, आम्ही एकमेकाच्या संपर्कात आहोत. ते ज्या पद्धतीने नाव घेत नाहीत त्याच पद्धतीने माझी विनंती या ठिकाणी की मला जातीमध्ये संघर्ष न वाढवता हा विषय मिटवायचा आहे. आणि बीजेपीचा सध्याचा जो अजेंडा आहे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचा, ओबीसी आणि मराठा हा संघर्ष या राज्यामध्ये लागला पाहिजे, त्याला माझा विरोध आहे. म्हणून हा विषय जास्त वाढत नाही. बरं, ठीक आहे. मग तुम्ही जे मुद्दे मांडलेत, तुम्ही जे मगाशी मुद्दे मांडलेत, जात जनगणना झाली पाहिजे, जात जनगणनेच्या माध्यमातून प्रत्येकाला कळेल कोण केवढा आहे आणि काशीराम यांची जी प्रसिद्ध घोषणा होती जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, याचं उत्तर महाराष्ट्रात देशात मिळेल असं काँग्रेसला वाटू लागले. दिलीप पाटलांकडे या निमित्तानं आपण जाणार आहोत. दिलीप पाटील, जो मुद्दा इथे उपस्थित झाला त्यावर आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि तुम्ही उत्तर पण द्या. जात जनगणनेच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल आणि मग मराठ्यांना त्यांच्या हक्काचा वाटा मिळेल हे आज जे कोणी म्हणतायत ते गेले इतके वर्ष ज्यांनी एका कागदाच्या आधारे ओबीसींना त्यांचं आरक्षण लागू केलं त्यांना साधा प्रश्नही विचारत नव्हते, त्यांना जाणता राजा म्हणून डोक्यावर घेऊन फिरत होते. दिलीपराव दिलीपराव बोला, आपल्याला माझा प्रश्न ऐकायला आलेला असेल. हा, आवाज येतोय का? बिलकुल येतोय, नीट आणि स्पष्ट येतोय. बोलायला सुरुवात करा. हे बघा, एक लक्षात घ्या, मी डॉक्टर कोठावळे साहेबांचं वाक्य जर असं पूर्ण करणार आहे. कोठावळे साहेबांनी बरोबर परफेक्ट सांगितलं. मराठा समाज साधारण 34% आहे, ते मी म्हणतो की 34 ते 36च्या दरम्यान, आणि ओबीसी समाज हा साधारण 32 ते 33% दरम्यान. हे 5 आयोगानं प्रूव्ह केलंय. कोठावळे साहेब बरोबर म्हणतायत. कोठावळे साहेबांचं म्हणणं आहे तेच आहे.
की 50% आत ज्यावेळी ते भरलं गेलं, पवार साहेबांनी, माननीय पवार साहेबांनी जे काय आता जे बोलतायत त्यांनी 94 साली मराठ्यांचा अजिबात विचार न करता हे जे काही घोळ गाठलेला आहे त्याची परिणिती आत्ता व्हायला लागल्या. मी आमचे मित्र संजय लाखे पाटील हे पण सांगतो, ते पण बरोबर म्हणतात, जाती निहाय जनगणना आहे ना, करा, कुणाची करायची आहे ते करा, किती खरं खोटं काय होईल, कारण त्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही. कारण कोटावळे साहेबांना मी अनेक सांगतो की ते बांटी आयोगाचे रिपोर्ट आहेत, त्या रिपोर्टमध्ये देखील वाढवून सांगितलेले आहेत. अहो त्याच रिपोर्ट मधलं एक वाक्य सांगतो तुम्हाला की बृहन्मुंबईमध्ये त्या ठिकाणी 32% मराठा ओबीसी समाज दाखवलाय. अहो ज्या ठिकाणी 28% मराठी भाषिक लोक राहतात, म्हणजे असं करून देखील ते जर ते 34-35 काय तर बांटी आयोगाचा रिपोर्ट आलाय, तर जे बरोबर आहे की 94 साली पवार साहेबांनी घातलेलं सगळ्या घोळ त्यामुळे हे झालंय. आणि लाखे पाटलांनी जे काय त्यावर सोल्युशन सांगितलं ते पण बरोबर आहे. या निमित्तानं मग आता पुढे पटकन चर्चेसाठी मी संभाजी ब्रिगेडचे नेता प्रवक्ता या नात्याने आपल्या सोबत चर्चेत असलेल्या शिवानंद भानुसे यांच्यापर्यंत पोहोचतोय. शिवानंदजी, एकतर आधी आवाज स्पष्ट येतोय का ते सांगा, आणि आतापर्यंत केलेली चर्चा झालेली इथले मुद्दे जे उपस्थित झालेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? हो हो सर, माझ्याकडे पर्यंत पोहोचलेत. बर, माझा आता आपल्याला प्रश्न असा आहे की मराठ्यांची दिशाभूल होऊ नये याच्यासाठी आरक्षणाची सत्यता समोर आली पाहिजे, हा चर्चेचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि फसवणूक टाळण्याच्यासाठी जात गणना झाली पाहिजे ही मागणी सुद्धा बरेच दिवस लावून धरली जाते. ती काँग्रेसला आता अधिकाधिक आपलीशी वाटू लागलेली आहे. या निमित्तानं महाराष्ट्रात काय घडू शकतं, संभाजी ब्रिगेडचं या संदर्भातलं काही चिंतन आहे का? आणि मराठ्यांची फसवणूक सरसकट कुणबी सरसकट मराठा या वादापासून करायची असेल तर तुमच्याकडे उत्तर काय आहे? शिवानंदजी, आपला वेळ सुरू होतोय, 1.5 मिनिट पूर्ण आहे आपल्यासाठी. भाजपनं तर फसवणूक केलीच आहे, परंतु सगळ्याच पक्षांनी, काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं, शिवसेनेनं, या सगळ्याच पक्षांनी आलटून पालटून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. हे कुणीच खरं बोलत नाहीये. 90ला मंडल आयोग लागू झाला तेव्हापासून, अगदी 91 पासून मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा. त्यानंतर यांनी 95ला 130 जातीचा समावेश केला. जेव्हा मंडल आयोग लागू झाला तेव्हा 180 जाती होत्या. आज 414 जाती या बगर आयोगाच्या आलेल्या आहेत. मुद्दा असा आहे की मराठा समाजासाठी खत्री आयोग नेमला, बापट आयोग नेमला, नारायण राणे समिती नेमली, गायकवाड, हे मराठा समाजासाठीच. बाकी 414 जातीपैकी जवळपास 200-250 जाती बगर आयोगाच्या आलेल्या आहेत. साधी प्रोसिजर केलेली आहे, नुसतं एक GR काढलेला आहे आणि ते आलेलं आहे, सर्वेक्षण झालेलं नाही आणि मराठा समाजानं स्वतःला सिद्ध केलेलं आहे. मुद्दा प्रश्न आता जात निहाय जनगणनेचा आहे. तर मी आता सुरुवातीलाच आपल्याला टक्केवारी सांगितली. 2018चा सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकारचा डेटा आहे माझ्याकडे. 34% ओबीसी सध्या महाराष्ट्रात आहेत, म्हणजे 32% आरक्षणाचा लाभ घेत आहेत. बाटी आयोगाने तरी 37% सांगितले, 34%च आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण हे जे 64 किंवा 54 सांगतायत हे मराठा समाज धरून आहे, मराठा समाज त्याच्यामध्येच आहे आणि हे सगळ्यांना माहीत आहे, माहीत नाही असं नाही. पण ज्यांचं सरकार जेव्हा आलं ते समाजाला खोटं बोलत गेलेलं आहे. याला धक्का न लावता, त्याला धक्का न लावता, हा देश कुणाला काय धक्का न लावता कुणाला काय वाटतं याच्यावर चालत नाही, तो भारतीय संविधानावर चालतो. आणि मराठा समाज त्या 54% किंवा 64%मध्येच आहे आणि मराठा समाजाचा तो घटनादत्त अधिकार आहे. गेल्या 40 म्हणजे जवळपास 33 वर्षापासून तरी थांबतो, एक तर 67 पासून म्हणू, पण 90 पासून मराठा समाज गृहीत धरून, म्हणजे हे बाकीचे सगळे मराठा समाज आतले आणि बाहेरचे झाले सरे. मुद्दा काय झालाय की बसमध्ये जाऊन बसले की बस आमच्या बापाची आहे अशा पद्धतीची भूमिका झाली आहे. आणि मग त्याच्यावर कुणीच काही बोलायचं नाही, धक्का न लावता नाही म्हणायचंय, अशा पद्धतीने झालंय सगळं. तो पण तो मराठा समाजाचा तुमचा जो वेदनेतला कळीचा मुद्दा आहे तो घेतो आणि पटकन लाखे पाटलांना बोलतं करतो. लाखे पाटील एक जबाबदार काँग्रेसचे जबाबदार नेते आहेत आणि ते या चर्चेत सुद्धा अत्यंत जबाबदारीनं त्यांची भूमिका मांडत असतात. मला आपल्याला लाखे पाटीलजी असं विचारायचं आहे, आता इथे कोठावळेंची वेदना तुमच्यापर्यंत पोहोचली असं तुम्ही म्हणालात, शिवानंद भानुसेंची वेदना आणि भूमिका दोन्ही तुमच्यापर्यंत पोहोचली असं तुम्ही म्हणालात.
भानुसेंनी काय म्हटलं, सगळेच फसवतात मराठ्यांना, माझा हाच खरा मुद्दा आहे. आणि ज्या वेळेला, आता हे लक्षात घ्या कृपया, आपले राष्ट्रीय नेते राहुल गांधी जेव्हा असं म्हणतात की जात जनगणना करा, महाराष्ट्रात जात जनगणनेच्या माध्यमातून समजा परिस्थिती काही वेगळी समोर आली तर ओबीसींचं आरक्षण कमी करा आणि मराठ्यांना 50% आतलं हक्काचं मराठा म्हणूनच आरक्षण द्या, ही मागणी काँग्रेस करणार आहे का? संजय लाखेजी. प्रसादजी, ज्या पद्धतीनं भानुसे आमचे मित्र त्यांनी सांगितलं, हा मागणी करायचा विषयच नाही, हा कॉन्स्टिट्युशनल विषय आहे, संविधानिक विषय आहे. ज्याची जेवढी जे काही मंडल कमिशन नंतर या देशामध्ये सूत्र झालंय, विशेषतः इंदिरा साहनीच्या जजमेंट नंतर, जेवढी लोकसंख्या त्याच्या 50% तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल. त्यामुळे जातनिहाय जनगणना झाल्यानंतर 50% प्रमाणे, जर 50% लोकसंख्येप्रमाणे जर त्यांची एकीकडे पर्सेंटेज निघालं तर 50%च्या आत जरी बसवायचं तर त्या ठिकाणी पोकळी निर्माण झाली तर मराठी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी येऊन बसणार आहेत. त्यामुळे वेगळी मागणी करायची त्यासाठी गरज नाही. आणि गरज असेल त्यावेळेस निश्चित काँग्रेस पक्षाची भूमिका ही मराठा समाजाबरोबर राहील आणि आहे आणि असेल, या ठिकाणी समजलं पाहिजे. बरं, आपण अत्यंत थेटपणे ही भूमिका मांडलीत की काँग्रेस मराठ्यांच्या पाठीशी असेल, पण कळीचा मुद्दा आहे ज्याचं उत्तर नाही येते लाखेजी. समजा जात गणनेच्या नंतर काही परिस्थिती बदलताना दिसली तर संख्येनं कमी भरली ओबीसींची संख्या, तर त्यांना आत्ता असलेलं आरक्षण काढून ते मराठ्यांना द्यायचं की मराठ्यांसाठी वेगळा काही विचार करायचा? काँग्रेसला नक्की काय वाटतंय? काँग्रेसची भूमिका ही आहे की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे काँग्रेसनं जर जातनिहाय जनगणना झाल्यानंतर जातीमध्ये पर्सेंटेज मध्ये पोकळी निर्माण झाली तर निश्चित, आणि जे काही भाटिया कमिटीचा रिपोर्ट आहे जो आता साधारण भानुसे सरांनी या ठिकाणी सांगितला, त्याप्रमाणे या ठिकाणी 50%, आज जे 52% आरक्षण आहे तेवढं आरक्षण या राज्यामध्ये राहणारच नाही. तर निश्चित त्या ठिकाणी मराठा समाजाला प्रतिनिधित्व हे द्यावेच लागेल, यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही. परंतु दुसरा भाग असा आहे की जर समजा तसं झालंही नाही तर काँग्रेसची आणि सीडब्ल्यूसीची भूमिका आहे, आणि आमचे नेते अशोक चव्हाण सातत्यानं ती भूमिका मांडतायत की जी काय आज 50%ची सिलिंग लावलेली आहे, उद्या केंद्रामध्ये काँग्रेस जर सरकार आलं तर 50%ची सिलिंग जी घटनेमध्ये नाही, इंदिरा साहनीच्या जजमेंटने या ठिकाणी लावलेली आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजे. ती सिलिंग काँग्रेस पक्ष काढून टाकणार आहे. आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी त्यांना पाहिजे असलेलं 50%च्या पुढचं 10% ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं, त्याच पद्धतीनं देशातील सगळ्या कृषक समाजाला, त्यामध्ये मराठा असतील, बापू असतील, पटेल असतील, जाट असतील, गुर्जर असतील, यांना 13% आरक्षण देण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधी हे कटिबद्ध आहेत. जी लाखेजी, कसं आहे, विरोधात असताना निश्चित अशा प्रकारची भाषा वापरता येते. आपण ज्ञानी आहात, मला कृपया एका गोष्टीचं एक छोटंसं मार्गदर्शन करा. त्या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही काँग्रेसच्याच भूमिकेतली आणखीन काही तथ्य समोर आणता येतील. आपण असं म्हणालात की घटनेत 50%चं आरक्षण मर्यादेत नाही, बरोबर आहे. इंदिरा साहनी खटल्यामध्ये ही बाब समोर आली. इंदिरा साहनी खटला हा खंडपीठाचा निर्णय आहे. खंडपीठाचा निर्णय हा घटना दुरुस्ती इतकाच पवित्र आणि वजनदार असतो. आता मला आपण सांगा, तुम्ही समजा सत्तेत आलात तर कोणत्या मार्गानं इंदिरा साहनी खटल्याचा निकाल फिरवणार आहात? मला कृपया स्पेसिफिक उत्तर दिलत ना, खूप बरं होईल. स्पेसिफिक उत्तर देतो मी, परंतु कृपया आपला काहीतरी गैरसमज झाला किंवा शब्द योजताना आपण काही चुकीचा योजलाय. इंदिरा साहनी जजमेंट जे आहे हे 9 न्यायमूर्तीच्या घटनापीठाचं आहे, खंडपीठाचं नाही. म्हणून आम्ही सातत्यानं 107वी घटना दुरुस्ती करताना मागणी केली होती. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, अधीररंजन चौधरी असतील, इव्हन संजय राऊत असतील, सुप्रिया सुळे असतील, यांनी सातत्यानं त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की जर मराठ्यांना सर्वोच्च न्यायालय आरक्षण नाकारत असेल तर इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे 9 बेंचचं ते 11कडे पाठवा. ही सातत्यानं काँग्रेसची मागणी आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांची त्या ठिकाणी मागणी आहे. ठीक आहे, आपली प्रक्रिया लक्षात आली. या निमित्तानं आता पटकन आपण पुढे जाऊया. दिलीप पाटील आपल्या सोबत आहेत. दिलीप पाटील, काँग्रेस हे धाडस करायला तयार दिसतीये की ती 9 बेंचच्या कडून आलेला निकाल 11 बेंचकडे पाठवून बदलून घेईल. पण यातला एक कळीचा मुद्दा आहे.
आणि त्यावर दिलीप पाटील आपण बोलावं, तो असा लाखे पाटलांनी सांगितलं की अशोक चव्हाणांच्या मुळे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला न्याय मिळण्याच्यासाठी प्रयत्न झाला. ही वस्तुस्थिती आहे का? तुम्हाला पटतं का दिलीपराव? पहिल्या गोष्टीचं तुम्हाला पहिला उत्तर देतो. महत्वाचं असं आहे की जे आता सांगितलं की घटनेमध्ये परत म्हणजे केंद्राकडून घटनेमध्ये चेंज करून घेऊन 50% मर्यादा वाढवून देऊन त्यानंतर फार लांब 70 झालेत आणि 30 वर्ष जातील यातच. आम्हाला ते नाही आहे. आम्ही सिंपल म्हणतोय, तुम्हाला धक्का लागणार नाही. मगाशी भानुसे सरांनी बरोबर उदाहरण दिलं. तुम्ही पहिला बसमध्ये चढला म्हणून बस माझी म्हणायचं नाही. तर महत्वाचं असं आहे की धक्का हा लागणारच. 50%च्या आतून आरक्षण जर का द्यायचं असेल तर ओबीसीचं जे आहे न्याय जे आहे तुमचं 32 नाही, तुमचं 54 निघालं तर निम्म सगळं घेऊन टाका. आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही. आम्हाला 1% मिळू दे, काही ऑब्जेक्शन नाही. खरं ओबीसीचं मोजा तुम्ही. धक्का हा लागणार 50%च्या आत पाहिजे. कारण घटना दुरुस्ती आणि या गोष्टी ज्या आहेत त्या परत चॅलेंज होणार. कारण ते परत आम्हाला ते नको आहे. आणि दुसरं महत्वाचं जे आपण जो प्रश्न विचारला की अशा पद्धतीने अशोकराव चव्हाण साहेबांच्या, माझे त्यावर मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं की जे सुप्रीम कोर्ट हायकोर्टात जी यशस्वी टीम होती, परवा देखील त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलेलं, मला वाटतं वडट्टीवार वगैरे असतील, त्यांनी सांगितलं की आम्ही तीच टीम वापरली आणि त्याच टीम नाही. एक लक्षात घ्या की महाराष्ट्रातला जे काही सामाजिक प्रश्न आहेत ते मांडणारे 3 जे वकील महत्वाचे होते म्हणजे रफिक दादा, जे महाराष्ट्राचे हे मांडणारे होते ते विनीत नाईक, डाके पालकर, मी 3 जणांची नावं घेतो. वारंवार हात जोडून विनंती केली त्यांना की याला तुम्ही सुप्रीम कोर्टात उभं करा. ही एक पहिली चूक. दुसरी, ट्रान्सलेट करून पेपर सगळे दिले का हो मागासवर्ग आयोगाचे? सुप्रीम कोर्टात दिलं नाही. अहो तुम्हाला काय स्वतः पेपर घेऊन जायचे का? म्हणजे गायकवाड आयोगाचे संपूर्ण डॉक्युमेंट वर सुप्रीम कोर्टात का पोहोचले नाहीत? त्याच्यावर आर्ग्युमेंट का झालं नाही? त्यावेळी अशोकराव चव्हाण साहेबांच्याकडे मी वारंवार स्वतः 4 वेळा बोललोय, साहेब हात जोडून विनंती केली. मग तुमचा हेतू काय होता? अहो ते मग जी काय टीम असते, ब्रीफिंग टीम जी होती, त्या ब्रीफिंग टीमनं बरोबर केलं नाही. आरक्षण द्यायला गायकवाड आयोगाचे जे काही त्रुटी दाखवल्या गेल्या, ठीक आहे, का दाखवल्या गेल्या? कारण सरकारनं बाजू बरोबर मांडली नाही. बरं, याच्यावर एक निरीक्षण मी लाखे पाटील आपल्यापर्यंत येतो, आपल्याला उत्तर द्यायची मी संधी देणारच आहे, पण तत्पूर्वी पटकन एक शिवानंद भानुसे यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. शिवानंद भानुसे, या चर्चेमध्ये काँग्रेसचा जो काही विचार आहे तो समोर आलाय. त्यांना ते 11 बेंचकडे म्हणजे 11 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाऊन 50%ची मर्यादा बदलून घ्यायची अशी प्रक्रिया त्यांनी ठरवलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेला जो काही वेळ लागेल तो वेळ पटणारा नाही असं दिलीप पाटील थेट म्हणतात. आपण सांगा शिवानंदजी, इतका सगळा वेळ द्यायला मराठा समाज तयार आहे का? जरांगे पाटील इथं शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारला 1 दिवस वाढवून द्यायला तयार नाहीत. ते काँग्रेसला तेवढा सगळा वेळ का देतात? युवक काँग्रेसमध्ये होते म्हणून देतील का? 105व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारला ओबीसीत समावेश करण्याचे अधिकार आहेत. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत ते करता येतं आणि ते राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे आणि ते लगेच होणारी प्रक्रिया आहे आणि ते संविधानिक आहे. आता दुसरी जी प्रक्रिया आहे ते 11चं वगैरे बेंच नाही, तर घटनापीठाचा निर्णय हा केस लॉ असतो, हे खरं आहे, लाखे पाटील म्हटलं ते. परंतु हे जर वरचं आरक्षण द्यायचं असेल 50%च्या वरती, तर ऑलरेडी ईडब्ल्यूएस दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं विशेष घटना दुरुस्ती करावी लागेल केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून. मग सर्व जाट, पटेल, कुर्मी या सगळ्यांचं सर्वेक्षण करावं लागेल आणि त्या दृष्टी ती लंबी प्रक्रिया आहे. ते पण होऊ शकतं, होऊ शकत नाही असं नाही. परंतु इन्स्टंट जर करायचं असेल तर हे राज्य सरकारच्या हातात आहे, घटनात्मक आहे, संविधानिक आहे, कुठल्याही न्यायालयात अडकणार नाही. त्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय आता 2 महिन्यात घेतला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पटकन या निमित्तानं पुढे देऊया चर्चेला आणि संजय लाखे पाटलांना त्यांचा प्रतिवाद पूर्ण करण्यासाठी मिनिटभराचा वेळ देतो. लाखे पाटीलची चर्चेला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मिनिटभर आपल्यासाठी आहे, आपण बोलणं सुरू करावं. प्रसादजी, माझी आपल्याला विनंती आहे की आपण मी जे बोललो ते ट्विस्ट करू नका. मी काय बोललो की 50%च्या आत जर स्कोप तयार होणार असेल
आणि जातनिहाय जनगणनेनंतर जी काय आकडेवारी समोर आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी स्कोप तयार होणारच आहे. तर त्या ठिकाणीच मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, हे पहिला माझा मुद्दा आहे. त्यानंतर आपण प्रश्न विचारला की जर तसं झालं नाही तर काय, तर तोही प्लॅन मी सांगितला. आणि आपल्या मार्फत राज्यातील सगळ्या जनतेला मी सांगू इच्छितो की जो काही सध्या विषय आहे तो निजाम स्टेट मधील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करणं आणि आरक्षण देणं, हा विषय जो आहे त्या विषयापर्यंत या चर्चेमध्ये असलेले आम्ही सगळे त्या ठिकाणी कमिटेड आहोत. आणि जे काही शिंदे कमिटीला टर्म ऑफ रेफरन्स दिलेला आहे त्या पद्धतीनं मराठ्यांना तातडीनं आरक्षण दिलं पाहिजे. आणि त्यासाठी जरांगे पाटलांची जी मागणी आहे, मी काँग्रेसचा असलो तरी आपल्याला या ठिकाणी सांगतो की जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे त्यातील मी एक साधा सैनिक आहे आणि त्यांच्या सगळ्या मागणीला माझा या ठिकाणी पाठिंबा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु या ठिकाणी एक दुसरी बाब लक्षात घेतो, जो आज चर्चेचा विषय. लाखेजी, निश्चित मी आपल्याला वेळ दिला असता, पण आपल्याला मर्यादा आहे वेळेची. मला आपल्यासोबत असलेले चंद्रसेन कोठावळे यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. डॉक्टर चंद्रसेन कोठावळे, चर्चेत आपण मराठ्यांची फसवणूक कशी टाळता येईल या अनुषंगानं विविध मुद्द्यांना स्पर्श करत ही चर्चा आता समारोपाच्याकडे आणतो आहोत. मला एक कृपया आपण खुलासा करावा, सांगावं, माहिती द्यावी. या निमित्तानं आमचे प्रेक्षक सुद्धा जाणतील की 2 जानेवारीला मुंबईची प्रवेशद्वारं बंद करायची आहेत. म्हणजे तुमचा बैठा सत्याग्रह 2 जानेवारीपासून जर सरकारनं तुम्हाला हव्या असलेल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सुरू होणार आहे. त्यावेळेला पुन्हा उपोषण असणार आहे का फक्त बैठा सत्याग्रह असणार आहे? काथेजी, मला 1-2 गोष्टी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर क्लिअर करायच्या आहेत. फक्त वेळ पाळा डॉक्टर कोठावळे, वेळ पाळा. की मराठा समाजाचं आरक्षण हे महाराष्ट्रातल्या पक्षांच्या मधील श्रेयवादामध्ये अडकलेलं आहे. पक्षाच्या श्रेयवादामध्ये हे अडकलेलं आहे. बर, सरकारचे एक जबाबदार नेते म्हणतात की अमुकच्या वाट्यातून आम्ही तुम्हाला देणार नाही. सरकारमधले दुसरे एक नेते म्हणतात की मराठा युवकांना काही कळत नाही. या ठिकाणी हे जे सध्या आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आरक्षण चालू आहे आणि ते आरक्षणाचं आंदोलन चालू आहे, त्यामध्ये जी काही लढाई आहे अंतिम स्वरूपामध्ये आलेली आहे आणि ती लढाई बऱ्याच अंतिम टप्प्यामध्ये आपण जिंकलेली आहे. याबद्दल मी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाचं अभिनंदन करतो. आणि या सरकारमधले प्रमुख एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांचा सुद्धा या मराठा जे गरजवंत आहेत, जे सभेला आले होते आणि ज्यांनी पाठिंबा दिला आपल्या घरी येऊन राहून सुद्धा, या सर्व समाजाच्या वतीने आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो. ठीक आहे. डॉक्टर कोठावळे, कृपया मुद्द्यावर या. मला 2 तारखेच्या अनुषंगानं आपल्याकडून उत्तर हवंय. 2 तारखेला तुम्ही मुंबईची प्रवेशद्वार तर बंद करायला निघालेला आहात. जर राज्य सरकारने तुमचं म्हणणं ऐकलं नाही, काय नक्की करणार आहात? प्लॅन काय आहे तुमचा? आम्ही शांततेने आंदोलन करणार, शांततेने आंदोलन करणार, कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही. आणि मागे जी काही हिंसा घडलेली आहे ते आंदोलनाचे कार्यकर्ते नाहीत, हे कृपया जरा लक्षात घ्या. आणि काते साहेब, मला तुम्हाला सुद्धा सांगायचं आहे की आपण जी चर्चा करताय ना, ही चर्चा माझ्या मतानुसार तुम्ही जरा वन वे करताय, एकांगी स्वरूपामध्ये करताय. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका जी आहे ती जरा सकारात्मक ठेवा, जरा सकारात्मक पद्धतीने याकडे बघा. आपण नेहमी प्रश्न जे विचारतायत ते पूर्णपणाने विरोधी स्वरूपाचे विचारताय आणि एकांगी स्वरूपाचे विचारताय. जरा दोन्ही बाजूनं चर्चा ही निष्पक्षपणाने झाली पाहिजे आणि निष्पक्षपणाने चर्चा होण्यासाठी तुम्ही जे निवेदन करता आहेत ते निवेदन सुद्धा हे निष्पक्ष पद्धतीने पुढे गेले पाहिजे. आता दिलीपराव, या चर्चेत मला चंद्रसेन कोठावळे अगदी आत्ता आपल्या बरोबर चर्चेत यायला लागले. या चर्चेला वेळेची मर्यादा याची आठवण करून देतो. दिलीपराव, पटकन सांगा एकदा की जेवढ्या चर्चा या चॅनलवर मी घेतलेल्या आहेत त्यापैकी किती चर्चा तुम्हाला एकांगी वाटल्या? महत्वाचं काय आहे, महत्वाचं आहे मी बाकीच्या चर्चा ऐकल्या नाहीत. परवाची चर्चा आपण जे बोलतायत ते वन वे स्वरूपामध्ये बोलताय, जरा सकारात्मक पद्धतीने. मी प्रस्तावनेत एक मिनिट दिलीपराव, आता मलाच उत्तर देऊ द्यात त्यांना. मला ही वेळेची मर्यादा पाळायची आहे आणि चर्चेला आटोपतं घ्यायचं आहे.
मी विनम्रपूर्वक आपल्याला डॉक्टर कोठावळे सांगू इच्छितो की एखादा माणूस समोरचा आपल्याला प्रश्न विचारतो म्हणजे तो विरोध करतो असं होत नाही. पत्रकार जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्या प्रश्नाच्या उत्तरातून भूमिका जाणून घेऊन समाजापर्यंत माहिती पोहोचवण्याचा भारवाही काम करत असतो. याच भूमिकेतून आम्ही आपल्याला प्रश्न विचारतो. तुम्हाला वाकडे प्रश्न, अडचणीत आणणारे प्रश्न येणार, कारण त्याच्याशिवाय तुमच्या नक्की मनात काय दडले ते समाजासमोर येणार नाही. आता आपल्याला चर्चेत वेळेची मर्यादा आहे. आपण पुन्हा नक्की भेटू डॉक्टर कोठावळे आणि पुन्हा परत चर्चा करू. त्याही वेळेला मी तुमच्या मनातले काढून घेण्यासाठी थेट, स्पष्ट आणि तिरके प्रश्न विचारत राहीन. आपण सगळे खुल्या दिलाने या प्रश्नाला स्वीकार कराल अशी माझी अपेक्षा आहे. तुर्तास आपण मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.